चलिए सुरू करूया प्रार्थना. एकच मिनिट. तिथं आहे डायनिंग टेबलवर सगळं. हरी बोल. सॉरी सॉरी, मध्येच एक हे लागलं मला. आले. करूया सर. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनाशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनीति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा मैत्रिणींनो, आपल्या नेहमीच्या गीतामृत मालिकेमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. तर आजकाल आपण 32वा श्लोक बघितला होता. तर त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की 30 आणि 31 श्लोकामध्ये अर्जुन कशा पद्धतीने भगवंतांच्या शक्तीचं वर्णन करत आहे आणि नंतर ते आपल्याला ते इच्छा व्यक्त करत आहेत की त्याच्यात बघितलं की 31व्या श्लोकामध्ये की तुमचं प्रयोजन काय आहे. आणि तुम्ही या जगामध्ये काळ रूपाने कशा पद्धतीने अस्तित्वात आहात हे भगवंत सांगतात. तर तो श्लोक आपण काळ असणारा काळ जो सगळ्या जगताचा विनाश करतो, तर याच्यावर काल आपण चर्चा केली होती. आणि आज भगवंत काय सांगत आहेत अर्जुनाला हे आज आपण आजच्या श्लोकामध्ये बघूया. तस्मात्त्वमुत्तिष्ठ यशो लभस्व जित्वा शत्रून् भुङ्क्ष राज्यं समृद्धम् मयैर्वैते निहता पूर्वमेवं निमित्तमात्रं भव सव्यसाचिन्. म्हणजे इथे काय म्हणत आहे भगवंत अर्जुनाला की म्हणून उठ, युद्धात सिद्ध हो आणि यश प्राप्ती कर, शत्रूवर विजय मिळव आणि समृद्ध राज्याचा उपभोग घे. माझ्या योजनेनुसार त्यांचा पूर्वीच मृत्यू झाला आहे आणि हे सव्यसाची, युद्धामध्ये तू केवळ निमित्त मात्रच हो. म्हणजे किती सुंदर अर्जुनाला भगवंत या ठिकाणी डायरेक्टली सांगत आहेत. अगोदरच्या श्लोकामध्ये काय सांगत आहेत की काळाच्या रूपाने मी सर्वांचा विनाश केलेला आहे आणि यांचा पांडव म्हणजे तुझ्या व्यतिरिक्त म्हणजे पांडवांव्यतिरिक्त दोन्ही सैन्यातील योद्ध्यांचा इथे विनाश होणार आहे. हे काळ रूपाने भगवंत म्हणत आहेत की मी त्यांचा विनाश करणार आहे. आणि म्हणून दुसऱ्या श्लोकामध्ये आज काय सांगत आहे
की काळ रूपाने त्यांचा ऑलरेडी विनाश झालेला आहे आणि त्यांचा मृत्यू होणार आहे, आधीच ठरलेला आहे. आणि म्हणून आता म्हणतायत की म्हणून तू उठ, म्हणजे यांचा मृत्यू झालेलाच आहे, म्हणून उठ, युद्धात सज्ज हो आणि यश प्राप्ती कर, सक्सेस घे त्याचं, आणि शत्रूवर विजय मिळव आणि समृद्ध राज्याचा उपभोग घे. माझ्या योजनेनुसार ते म्हणतात की त्यांचा ऑलरेडी मृत्यू झालेला आहे आणि तू फक्त निमित्त मात्र बन याच्यामध्ये. म्हणजे भगवंत आता डायरेक्टली अर्जुनाला ही गोष्ट सांगत आहेत. मग विचार करा आता ह्याच्यामध्ये की इथे सिद्ध हो म्हणजे तयार हो, आणि त्याच्या बदल्यात भगवंत काय म्हणत आहेत, तुला यश प्राप्ती मिळेल. आणि दुसरं म्हणजे काय होईल की तुला राज्य मिळेल, समृद्ध असं राज्य मिळेल, त्याचा तू उपभोग घेऊ शकतोस, असे अर्जुनाला भगवंत सांगत आहेत. आणि इथे आपण बघू शकतो की येथे अर्जुनाचा उल्लेख भगवंतांनी काय केलेला आहे, सव्यसाची केलेला आहे. सव्यसाची म्हणजे कोण, की ज्याच्या सव्यसाची म्हणजे एक उद्देशपूर्वक भगवंत इथे म्हणत आहेत. आता ऍक्च्युली भगवंतांचं योजना आधीच ठरलेल्या असतात. भगवंतांनी जे काही ठरवलेलं असतं त्याच सगळा त्याची स्क्रिप्ट अगोदरच लिहून झालेली असते भगवंताची, की त्या स्क्रिप्ट प्रमाणे घटना त्या घडत असतात. तशी ही युद्धाची स्क्रिप्ट अगोदरच ऑलरेडी भगवंतांनी लिहून ठेवलेली आहे. फक्त भगवंत काय म्हणत आहेत की तुला फक्त आता निमित्त बनायचंय तिथे. आणि निमित्त बनायचंय म्हणजे भगवंत काय करतात तिथे, सव्यसाची म्हणतात. सव्यसाची म्हणजे काय, की ते अर्जुनाला त्याच्या शक्तीची जाणीव करून देत आहेत. म्हणजे ऍक्च्युली भगवंतच करता असतात, परंतु भक्तांच्या यशाचं त्यांना गुणगान करायचं असतं. तर आता इथे सव्यसाची म्हणजे काय, की अर्जुनामधली ती शक्ती आहे, की अर्जुन सव्यसाची म्हणजे दोन्ही हातांनी बाण सोडू शकत होता, एवढी शक्ती अर्जुनाकडे होती. म्हणजे दोन्ही हातांनी ते बाण पण कसे होते, की असा नव्हता की एक बाण आपण सोडला तर तो तो बाण त्या ध्येयापर्यंत म्हणजे जे टार्गेट आहे तिथपर्यंत जाईपर्यंत दुसरा बाण जातो. तर तसं नव्हतं अर्जुनाचा. अर्जुन दोन्ही हाताने बाण सोडू शकत होता, दोन हातामध्ये दोन धनुष्य धरून. आणि ते बाण पण असे एका सरळ रेषेमध्ये जायचे, एका मागोमाग एका एक लाईन, म्हणजे ती कशी म्हणतात ना, शृंखला कशी असती, ती अजिबात ब्रेक होत नाही. तर तो कुठला बाण कुठल्या हातातून आलाय आणि तो कधी येतोय, म्हणजे असं म्हणतात ना, नजरेचं पात सुद्धा लवत नव्हतं. तर अशा पद्धतीने अर्जुन युद्ध करू शकत होता. म्हणजे किती अर्जुनामध्ये ती शक्ती असेल. की जर एक आपल्याला म्हणजे कसं एक बाण सुटला की तो अरे हा दिसतोय, हा एक बाण आलेला, दुसरा बाण, तिसरा बाण, मग ह्या हाताने येतोय का, उजव्या हाताने येतोय का, डाव्या हाताने येतोय, आणि ती बाणांची शृंखला थांबतच नव्हती. म्हणजे कळतच नव्हतं की बाण कुठून येत आहेत, कुठल्या हातातून अर्जुनाच्या सुटत आहेत. म्हणून भगवंत काय म्हणतात की हे सव्यसाची. म्हणजे सव्यसाची म्हणजे तू बाण निपुण, युद्धामध्ये बाण सोडण्यासाठी तू अतिशय निपुण आहेस, आणि अशा योद्ध्याला सव्यसाची असं म्हटलं जातं. तर तिथे म्हणून भगवंत अर्जुनाला त्या शक्तीची जाणीव करून देत आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय आहे, की ते या ठिकाणी आपण बघू शकतो की भगवंत ऍक्च्युली भगवंतांनी सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. भगवंतांनी ते ऑलरेडी त्या युद्धाचा रिझल्ट पण अर्जुनाला सांगितलेला आहे. फक्त अर्जुनाला काय करतायत भगवंत, ते अर्जुनाचा गुणगौरव करतायत. अर्जुनाला ते यश भगवंतांना देण्याची इच्छा आहे. म्हणजे याच्यामध्ये भगवंताचा काय स्वार्थ आहे याच्यामध्ये, की भगवंतांना करता करविता भगवंत आहेत. फक्त त्याचं श्रेय त्यांना कोणाला द्यायचं आहे, अर्जुनाला द्यायचं आहे. विचार करा, साधी गोष्ट आहे आपल्या रोजच्या जीवनामध्ये. एखाद्यामध्ये काही अशी शक्ती असेल, किंवा काही कला असेल, किंवा काही त्याच्यामध्ये तेवढी ताकद असेल ती गोष्ट करण्यासाठी, आणि ती सक्षमता जर असेल, आणि तशीच ती जर सक्षमता असताना एखादी व्यक्ती त्याला अपोजिट कुणी आली आणि त्याच्यामध्ये पण तेवढीच सक्षमता असेल, तर साहजिकच आहे की या जगामध्ये त्याचं श्रेय घेण्यासाठी स्पर्धा लागते. हा या भौतिक जगाचा स्वभाव आहे, की जर आपल्यामध्ये काही स्किल असेल, आपल्यामध्ये ती कला असेल, आणि तीच कला अजून दुसऱ्या कोणामध्ये जर आपल्याला दिसत असेल, तर ज्याच्यामध्ये आहे ती व्यक्ती सहजासहजी मागे सरत नाही, कारण त्याला पण त्या यशाचं साहे बनायचं असतं, कर्ता बनायचं असतो. म्हणजे हा ह्या भौतिक जगाचा काय आहे, स्वभाव आहे. की आपल्याला स्वतःला श्रेष्ठ बनण्याची ही एक वृत्ती असते, तो एक आपला अहंकार असतो, आणि ह्या भौतिक जगामध्ये तो स्वभाव आहे प्रत्येकाचा. पण आध्यात्मिक जगतामध्ये बघितलं की अरे भगवंत हे शक्तिशाली आहेत, भगवंत काहीही करू शकतात, परंतु ते कशा पद्धतीने त्यांचं यश जे आहे ते त्यांच्या भक्तांना प्रदान करतात. त्यांचं जे ऐश्वर असेल, यश असेल, ते सर्व काही भक्तांना प्रदान करतात. आणि या ठिकाणी पण भगवंत काय करत आहेत, की ते अर्जुनाला ते यश त्यांना प्रदान करायचे, ही भगवंतांची इच्छा आहे. आणि म्हणून ते म्हणतात की तू फक्त निमित्त बन, तुला काहीच करायचं नाही, तू फक्त साधन बन. एखाद्या गोष्टीचं कसं आपण म्हणतो की साधन बनायचं, माध्यम बनायचं त्याचं, तसं ते काय म्हणतात, तू फक्त माध्यम बन. म्हणजे ही
भौतिक जगातला आणि आध्यात्मिक जगतामधला हा किती मोठा फरक आहे. आपल्याला अहंकार असतो आपल्या कुठल्या गोष्टींचा, आणि आपल्या बरोबरीचा, आपल्या तोडीचं कुणी आपल्या समोर उभं राहिलं, एखाद्या कुठल्या कार्यामध्ये असेल, एखाद्या कुठल्याही गोष्टीमध्ये असेल, जेव्हा आपल्या तोडीस तोड असणारी व्यक्ती येते, तेव्हा आपण ते योगदान जे असतं ते आपलं आहे, आपल्या स्वतःचं आहे, हे दाखवण्यासाठी आपण किती आटापिटा करतो. म्हणजे हा भौतिक जगाचा स्वभाव आणि आध्यात्मिक जगताचा, भगवंतांची कृपा त्यांच्या भक्तांवर कशी असते. कृष्ण लीलेमध्ये खूप छान हे आहे की ते पौंड्रक म्हणून एक होता, असुरच होता, असुरी प्रवृत्तीचा. त्याला भगवंतांविषयी प्रचंड द्वेष होता, भगवंतांच्या यशाविषयी. आणि प्रत्येक वेळेस सांगायचा तो, असं उघडपणे सांगायचा की हा कृष्ण काय, हा गवळ्याचा मुलगा आहे, मी स्वतः भगवंत आहे, मी भगवान श्रीकृष्ण आहे. अशा पद्धतीने तो भगवंतांना हे करायचा, आव्हान करायचा मागे. आणि एक दिवस द्वारकेतले सभा भरलेली असते आणि सगळेजण हसतात की हा पौंड्रक कोण आहे, अशा पद्धतीने तो कमेंट्स करतोय. भगवंत म्हणतात, भगवंतांना पण इच्छा असते जरा द्वारकावासियांची मनोरंजन करण्याची. भगवंत म्हणतात त्याला राजसभेमध्ये घेऊन या त्या पौंड्रकला, आणि त्याला निरोप दिला जातो. आता साहजिकच आहे, भगवंत चतुर्भुज रूपामध्ये असतात, भगवंतांकडे सुदर्शन चक्र आहे. हा काय करतो, कृत्रिम हात बनवतो, कृत्रिम चक्र बनवतो, आणि अशा पद्धतीने तो द्वारकेमध्ये जातो राजसभेमध्ये आणि स्वतःला सांगतो की मी भगवान श्रीकृष्ण आहे. ऍक्च्युली त्याचे ते हात गळून पडतात, ते लाकडाचे असतात, ते सुदर्शन खाली पडतं, पण तरी त्याचा अहंकार जात नाही. मग त्या ठिकाणी भगवंत काय करतात, त्याचा वध करतात. म्हणजे सांगण्याचा उद्देश काय, की या जगामध्ये श्रेय घेण्यासाठी की किती जण आसुसलेले असतात, आणि आपलं स्वतःचं श्रेय हे सहजासहजी व्यक्ती दुसऱ्याला देत नाही. हं? उलट दुसऱ्याचं नसलेलं श्रेय सुद्धा आपण स्वतःकडे घेतो, की हा हे आमचं योगदान आहे, आम्ही त्याच्यामध्ये प्रयत्न केला. हे सांगण्यासाठी माणसाला किती इच्छा असते, हा किती अहंकार असतो की हे माझ्यामुळे झाले. आणि इथे मात्र भगवंत कशा पद्धतीने अर्जुनाला एवढ्या मोठ्या युद्धाचा हिरो बनवत आहेत भगवंत. आणि हे भगवंत करत असताना भगवंत काय करतात, त्यांच्या भक्तांना काय करतात, ती शक्ती देतात. म्हणजे आता तू हे पौंड्रकचं जर उदाहरण बघितलं, तर भगवंत काय करतात, जे भगवंतांचे शुद्ध भक्त आहेत, जे गोलोकमध्ये जातात, वैकुंठात जातात, भगवंत स्वतःच रूप त्यांना प्रदान करतात. चतुर्भुज रूप प्राप्त होतं तिथे भगवंतांच्या भक्तांना. म्हणजे विचार करा, जे भक्त भगवंतांना शरण गेलेले आहेत, भगवंतांवर त्यांचं प्रेम आहे, त्यांना ती गोष्ट सहज मिळते. आणि अशा आसुरी प्रवृत्तीचे पौंड्रक सारखा व्यक्ती, तो काय करत आहे, की भगवंतांच्या यश जे आहे, ऐश्वर जे आहे, त्याला आव्हान करत आहे. आणि हा कृष्ण नाही, मी ओरिजिनल कृष्ण आहे, अशा तो बढाया मारतोय. आणि इथे भगवंतांच्या भक्तांना सहजतेने भगवंतांचं रूप प्राप्त होतंय. म्हणजे ही भगवंतांची किती मोठी कृपा त्यांच्या भक्तांवर आहे. आणि भगवंत काय करतात, की त्यांच्या भक्तांना सगळ्यात महत्वाचं ही शक्ती प्रदान करतात. म्हणजे भगवंतांचे भक्त कसे असतात, की जसं आता आपण श्रील प्रभुपादांचं सुद्धा उदाहरण बघू शकतो. की श्रील प्रभुपाद जेव्हा पहिल्यांदा अमेरिकेमध्ये निघाले आणि त्या जलदूत जहाजामध्ये होते, त्या ठिकाणी ते काय करतात, ते कविता करतात, एक लिहितात ती कविता, आणि त्याच्यामध्ये पूर्ण त्यांचं हृदय त्याच्यामध्ये त्या कवितेमध्ये आपल्याला दिसतं. तुम्ही ती वाचू शकता, कृष्ण रसायन पुस्तकामध्ये आहे ती कविता पहिल्या काही पानांवर. तर त्याच्यामध्ये श्रील प्रभुपाद म्हणतात की मी एका कठपुतळीप्रमाणे आहे, आणि मला भक्ती वेदांत ही पदवी प्राप्त झालेली आहे. परंतु ही भक्ती वेदांत पदवी ही सार्थ तुम्ही करू शकता भगवंता. आणि माझ्यामध्ये काहीच शक्ती नाही, मी अगदी तुच्छ आहे. परंतु इथे माझ्याकडून कसं कार्य करून घ्यायचं आणि कसं या हरिनामाचा प्रचार करायचा, यासाठी तुम्ही मला शक्ती देताल आणि तुम्ही माझ्याकडून ते करून घेताल. तर अशा पद्धतीने आपण बघतो की अशा भक्तांना भगवंत सुद्धा ती शक्ती देतात. म्हणजे भगवंत ते काही करू शकत नव्हते का, भगवंत करू शकत होते. एकदा काय होतं की जसं प्रभुपादांचे शिष्य सगळे समोर बसलेले असतात, आणि काही शिष्य त्यातले म्हणतात की प्रभुपाद तुम्ही किती मोठं श्रेष्ठ कार्य केलेलं आहे. ते म्हणतात की तुमचं कार्य इतकं थोर आहे की जे भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर पण करू शकले नाही, भक्ती विनोद ठाकूर पण करू शकले नाही पूर्ण जगामध्ये हरिनामाचा प्रचार, ते तुम्ही केलं. तर प्रभुपाद तिथे थांबवतात, त्यांना म्हणतात की तुम्ही चुकीचं वक्तव्य करत आहात. ते म्हणतात की हे जे काही कृपा आहे ती माझ्या गुरु महाराजांची, भक्ती विनोद ठाकूरांची आहे. ते म्हणतात चैतन्य महाप्रभूंची ती भविष्यवाणी होती की पूर्ण नगरादी ग्रामोग्राम पूर्ण जगात कृष्ण भावनेचा प्रचार होईल, आणि तो होणारच होता. आणि भक्ती विनोद ठाकूर असे व्यक्ती होते की ते पूर्ण जगतामध्ये त्याचा प्रचार करू शकले असते, परंतु ते सेवा, ते कार्य त्यांनी माझ्यासाठी ठेवलेलं आहे, आणि त्याचं योगदान त्यांना मला द्यायचं होतं, आणि म्हणून त्यांनी ते कार्य माझ्यासाठी ठेवलेलं आहे. तर याला म्हणतात शरणागती.
म्हणजे भगवंतांचे भक्त हे त्याचं श्रेय भगवंतांना देतात आणि भगवंत हे त्याचं श्रेय त्यांच्या भक्तांना देतात. तर हे भगवंत सुद्धा मग त्यांच्या भक्तांना काय करतात, ही शक्ती देतात. राम कशाला, आपण आत्ताचं उदाहरण बघू शकतो की अयोध्येला आता रामलल्लांची मूर्ती स्थापन झाली, ती विग्रह. आणि त्यावेळेस सगळ्यांना माहित आहे की त्या मूर्तीचे, मला आता नाव आठवत नाही त्यांचं, जी मूर्ती त्यांनी तयार केली, तर ते जे रामलल्लाचे जे मूर्तिकार आहेत ते स्वतः सांगत होते की कशा पद्धतीने ती जी मी मूर्ती तयार करत होतो त्यावेळेस तिच्यामधले जे भाव, आणि आता जी रामलल्लाची विग्रह स्थापना झालेली आहे ती मूर्ती पूर्णपणे वेगळी आहे. आणि ते म्हणतात की हे मलाही कळलं नाही की हे माझ्याकडून कसं झालं, हे माझ्याकडून कुठल्या तरी अज्ञात शक्तीने, एका भगवंतांच्या शक्तीने ते कार्य माझ्याकडून करून घेतलेलं आहे. तर हे रामलल्लाची जी मूर्तिकार आहेत त्यांच्या ह्या भावना आहेत. म्हणून आपण बघू शकतो की भगवंतांचे जे भक्त असतात ते ऍक्च्युली भगवंतांना ते योगदान देतात. आणि भगवंतात सुद्धा त्यांच्या भक्तांसाठी, म्हणजे इथे एक रिझल्ट पूर्ण तयार आहे सगळा, पण तरीही भगवंत अर्जुनाला वारंवार वारंवार प्रेरित करत आहेत. भगवंतांची एकच तळमळ आहे की ह्या युद्धाचा हिरो मला अर्जुनाला बनवायचे. म्हणून भगवंत काय करतात की माध्यम बनवून घेतात. स्क्रिप्ट पूर्ण तयार आहे भगवंतांची, फक्त भगवंत काय करतात, आपल्याला माध्यम म्हणून बनवतात. म्हणून ही एक खरं तर ही खूप योग्य प्रार्थना आहे की भगवंतांना नेहमी आपण अशी प्रार्थना करावी की तुमच्या सेवेमध्ये तुम्ही मला माध्यम म्हणून वापरा, एका कटपुतळीसारखं तुम्ही माझ्याकडून कार्य करून घ्या. तेव्हा अशी जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा भगवंतांनाही किती एक छान ती प्रसन्नता मिळत असेल की हा भक्त किती शरणागत आहे. जेव्हा आपण स्वतःच राखून ठेवतो की नाही, अरे मी मी तर म्हणजे कुठलं दुःख आलं, कुठलं संकट आलं तर आपण काय म्हणतो की काय देवानी माझ्या आयुष्यामध्ये केलं, पण माहित नसतं आपल्याला भगवंतांनी ती आपल्यासाठी का दिलेलं असेल. मग भगवंत हे त्यांच्या शुद्ध भक्तांना त्यांच्या या अशा सेवांमध्ये वापरून घेतात आणि हे जगाला दाखवून देतात की कशा पद्धतीने ते त्यांच्या भक्तांचा गुणगौरव करतात. परंतु भगवंतांची जर योजना आपल्याला कळली नसेल, किंवा योजना तर कधीच कळू शकत नाही, परंतु ती श्रद्धा नसेल आपली भगवंतांवर, तर आपण काय करतो, ती येणारी जी अपॉर्च्युनिटी आहे त्याचा आपण नकारात्मक दृष्टीने बघतो, नकारात्मक दृष्टीने त्याचा विचार करतो आणि एक अवकृपा म्हणून आपण आपल्या आयुष्यामध्ये ती बघू शकतो त्या दृष्टीने. म्हणून आपण बघितलं पाहिजे की कशा पद्धतीने भगवंत हे त्यांच्या भक्तांवर प्रेम करतात. आणि अर्जुनाचं सुद्धा आपण उदाहरण बघितलं की जो अर्जुन नंतर युद्धामध्ये अर्जुनाने जे काही युद्ध केलं, एवढं मोठं युद्ध होतं की ज्याच्यामध्ये रथी महारथी होते, त्याच्यामध्ये अर्जुन जिंकला या युद्धामध्ये. आणि नंतर काही ते भिल्ल जातीचा एक व्यक्ती, जिथे अर्जुनाने भगवंतांच्या राण्या ज्या होत्या त्यांना घेऊन चालले होते, तर त्या एका भिल्ल जातीच्या व्यक्तीने, साध्या आदिवासी जमातीतल्या एका व्यक्तीने अर्जुनाला पराभूत केलं. म्हणजे विचार करा, त्यावेळेस अर्जुन म्हणतो की माझ्याकडे जी काही शक्ती होती, जे काही माझा वापर झाला त्याला फक्त भगवंत कारणीभूत होते आणि भगवंतांनी हे करून घेतलं. ज्या अर्जुनाने इंद्र, महादेव, देवादिदेव सगळ्यांना हरवलेला आहे आणि शक्ती प्राप्त केली होती, आणि तो अर्जुन साध्या आदिवासी जमातीतला एक माणूस येतोय आणि ते अर्जुनाला त्या युद्धामध्ये हरवतोय. म्हणजे आपल्याला ऐकायला तरी कसं वाटतंय. मग इथे बघतो की अर्जुन म्हणतात की माझ्याकडे जे काही यश होतं, माझं जी काही शक्ती होती ती भगवंतांनी दिलेली होती, आणि जोपर्यंत भगवंतांनी मला वापरून घेतलं तोपर्यंत ते यश मला मिळालं, आणि आता मी साध्या एका गवळ्याच्या, एका आदिवासी जमातीतल्या एका व्यक्तीकडून पराभूत झालेलो आहे. आणि अर्जुनाची चेतना सुद्धा आपण बघू शकतो की अर्जुन जेव्हा युद्ध करायला तयार नव्हते, आणि नंतर ते तयार झाले, भगवंतांनी एक त्यांना दृष्टिकोन दिला भगवद्गीतेच्या वाणीतून. तर अर्जुनाने पण नंतर युद्ध केलं, ते कशासाठी केलं, इथे या ठिकाणी भगवंतांना म्हणत आहेत यश प्राप्ती कर, राज्याचा उपभोग घे तू, या युद्धामध्ये तू निमित्त बन. म्हणजे वेगवेगळे भगवंत काय दाखवत आहेत की तू ह्या युद्धामध्ये विजयी तर होणारच आहे, परंतु काय आहे की तुला एक समृद्ध राज्य मिळेल. परंतु इथे अर्जुन जे आहेत, अर्जुनाला कुठल्या गोष्टीचा मोह नाहीये. जेव्हा अर्जुनाच्या मनामधल्या शंका दूर झाल्या, तेव्हा अर्जुनाने जे युद्ध केलं ते फक्त भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी केलं. अर्जुनाचा कुठलाच दुसरा उद्देश त्याच्यामध्ये नव्हता. म्हणून अर्जुनाने नंतर जे युद्ध केलं ते फक्त भगवंतांना आनंद देण्यासाठी केलं, ना की आता मला यश मिळेल,
आणि मला ह्या गोष्टींची प्राप्ती होईल अशी अर्जुनाची अजिबात कुठलीच कामना नव्हती. नंतरचं युद्ध हे फक्त भगवान श्रीकृष्णांसाठी केलं आणि भगवंतांना खुश करण्यासाठी केलं. म्हणून आपण बघू शकतो की भगवंतांचे भक्त कशा पद्धतीने, जसा अर्जुनाचा दृष्टिकोन बदलला आणि भगवंतांनी अर्जुनाला त्या युद्धाचा हिरो केलं. आपण जर ही भगवद्गीतेचं हे जर मुखपृष्ठ जर बघितलं, ह्याच्यामध्ये हे खालचा फोटो आहे त्याच्यामध्ये आपण बघू शकतो की कशा पद्धतीने भगवंतांनी सगळं करून आणलंय, परंतु भगवंत काय करतायत तिथे एका ड्रायव्हरचं काम करत आहेत. आणि इथे अर्जुन काय आहे, अर्जुन तिथं मालकासारखा त्या रथावर बसलेला आहे आणि अर्जुन भगवंत हे ड्रायव्हर आहेत अर्जुनाचे. मग आता एखाद्याने जर एखादं आत्मचरित्र लिहिलं किंवा काय असं लिहिलं तर तो स्वतःचा फोटो कशा पद्धतीने तो छापेल बरं त्याच्यावर, एकदम असं एकदम टापटीप मध्ये एकदम तो ती व्यक्ती त्याची कर्ता आहे त्या पुस्तकाची लिखाण करणे, तर तो स्वतःला कसा प्रेझेंट करेल. त्या मुखपृष्ठावरून आपल्याला कळतं की आतमध्ये काय असेल. आणि आज हे जी भगवद्गीता आहे, जी सगळं भगवान श्रीकृष्णांनी दिलेलं आहे अर्जुनाला, तिथे मात्र भगवंतांनी अर्जुनाला हिरो बनवलंय. आणि ही भगवद्गीता असं नाही की पूर्ण जगामध्ये हे झालेली, प्रसिद्ध झालेली आहे आणि कित्येक हजारो लाखो लोकांपर्यंत हे ज्ञान गेलेलं आहे. म्हणजे प्रत्येकाच्या हातात भगवद्गीता जाती तेव्हा अर्जुनाच्या रथावर भगवंत ड्रायव्हर म्हणून दिसतायत. म्हणजे किती असं एखादा मालक आहे आणि तो गाडी चालवेल आणि ड्रायव्हर मागे बसेल, असे होईल का? उलट तो ड्रायव्हर मागच्या सीटवर किती अभिमानाने बसतो की ही माझी गाडी आहे, हा माझा ड्रायव्हर आहे. परंतु इथे आपण भगवंत बघू शकतो की भगवंत कशा पद्धतीने त्यांच्या भक्तांसाठी काही करण्यासाठी तत्पर असतात. म्हणजे हे त्यांचं प्रेम आहे त्यांच्या भक्तांवरती. आणि ही जी तळमळ आपण बघतो भगवंतांची की अर्जुनाला हे यश द्यायचं आहे, हे भगवंतांच्या एकच गोष्ट लक्षात आहे, कारण अर्जुन हा त्यांचा प्रिय सखा आहे, भक्त आहे अर्जुन. आणि म्हणून ते प्रेम पण भगवंतांचं तितकंच आहे. म्हणून आपण बघतो की चैतन्य चरितामृत मध्ये सुद्धा एक खूप छान स्टोरी आहे, की एक ब्राह्मण असतो, तो ऍक्च्युली तो जन्माने ब्राह्मण. आणि रामानंद राय जे भगवंतां चैतन्य महाप्रभूंचे पार्षद होते, तर ब्राह्मणाला ज्ञान घ्यायचं असतं. आणि आता ऍक्च्युली कसं असतं, आपल्याला कुठलंही ज्ञान घ्यायचं असेल वैदिक ज्ञान, तर आपण कोणाकडे, पूर्वीच्या काळामध्ये कशी हे होती की ब्राह्मणाकडे जावं लागतं, ब्राह्मण ज्ञान द्यायचे, ज्ञानामध्ये पारंगत होते, वेद पारंगत. आणि मग ह्याला जेव्हा ज्ञान घ्यायचं होतं, जे काही त्याला शिकायचं होतं त्याच्यामध्ये वेदांमधलं, तर भगवंत काय करतात, चैतन्य महाप्रभू रामानंद रायकडे यांच्याकडे पाठवतात त्यांना. आणि हे रामानंद राय कोण आहेत, ते शूद्र ह्याच्यामधले आहेत, शूद्र जातीमधले आहेत, परंतु ते भगवंतांचे कोण आहेत, शुद्ध भक्त आहेत. परंतु इथे भगवंत महाप्रभू दाखवून देतात की शूद्र असूनही ज्ञान प्राप्तीसाठी एका ब्राह्मणाला ते रामानंद राय यांच्याकडे पाठवतात. म्हणजे भगवंतांना आपली जात, आपण कुठल्या जन्म घेतला आहे घराण्यात आणि बाह्य दृष्टीने आपण काय आहे, ह्याच्याशी काहीही घेणे देणे नाही. भगवंतांना फक्त आपल्या भक्तीशी घेणे देणे. भगवंत फक्त काय बघतात, आपला भाव बघतात आणि आपली समर्पित भावना किती आहे. जशी समर्पित भावना असेल तसा भगवंत आपल्याला काय करतात, प्रतिसाद घेतात. आपण 10% शरणागत आहोत तर भगवंत आपल्याला 10% शरणागती देतात. आपण 20% शरणागत आहोत तर भगवंत 20% शरणागती देतात. म्हणजे जशी आपली शरणागती आहे तशी भगवंतांची कृपा आपल्याला प्राप्त होते. जितकं आपण स्वतःकडे खेचून धरू, नाही मी करतो हे माझी जबाबदारी, तितकं ते आपल्यावर येतं. आणि जितकं आपण भगवंतांवर अवलंबून राहू तितकी तेवढी कर्तव्य भगवंत आपले पार पाडतात. म्हणजे याचा अर्थ काय, की भगवंतांवर जेवढी समर्पितपणाची भावना तेवढं भगवंतांची कृपा आपल्याला जास्त. जेव्हा अर्जुनाने स्वतःच्या ह्याच्यावर केलं की नाही, मला माझे नातेवाईक आहेत, माझे हे आहेत, मी युद्ध करू शकत नाही, मी माझे 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 नातेवाईक. आध्यात्मिक जीवन हे असं असतं की त्याच्यातला जेव्हा आपला मी जो आहे तो वजा करायचा आणि साधू, शास्त्र, वैष्णव, गुरु यांच्या भोवती फक्त आपण गोल फिरायचे, तेव्हा खरं आध्यात्मिक जीवन आपलं सुरू होतं. म्हणून आपण बघू शकतो की भगवंत हे त्यांच्या भक्तांना रामानंद रायच्या द्वारे ते काय करतात, ते ज्ञान प्रदान करतात त्यांना. भीष्मदेवांचंही काल आपण उदाहरण बघितलं होतं की भीष्मदेवांना सुद्धा कसं ग्लोरिफाय करायचं असतं त्यांना. म्हणून ते भीष्मदेवांच्या मार्फत ते ज्ञान युधिष्ठिर महाराज म्हणजे हे पाची पांडवांना प्रदान करतात. म्हणजे प्रत्येक ठिकाणी बघतो आपण की भगवंत कसं त्यांच्या भक्तांचा गुणगौरव करतात. म्हणून आपल्या स्वभावामध्ये कसं असतं की ह्या भौतिक जगाचा स्वभाव आहे, आपण एक जीव आहोत, आपलाही एक स्वभाव आहे, आपण प्रत्येक जण आनंदाच्या शोधात आहोत. आणि हा आनंद शोधण्याच्या ह्याच्यात आपण काय करतो आहे, काही ना काही गोष्टीची प्राप्ती करण्याचा प्रयत्न करत आहेत.
कुणी ज्ञान शिक्षण घेतय, कुणी संपत्ती मागे गोळा करत पाठीमागे पडलेला आहे. म्हणजे प्रत्येकाला काही ना काही जीवनामध्ये आहे. काहीतरी वस्तू, आज माझ्याकडे ही छोटी गाडी आहे, मोठी गाडी घेतल्या मला अजून आनंद प्राप्त होईल. छोटा फ्लॅट आहे, मोठ्या फ्लॅटमध्ये गेले अजून आनंद छान मला छान प्रसन्न वाटेल. मग मोठ्या फ्लॅटमधून जातो, मग आपल्याला वाटतं नाही अजून मोठा बंगला पाहिजे. बंगल्यामध्ये मला अजून छान वाटेल. मग मोठा बंगला आला, मग अजून मोठी कार पाहिजे. म्हणजे सांगण्याचा उद्देश काय, की हे मला आनंद पाहिजे, आनंद पाहिजे, ह्याच्या मागे आपण काय करतोय, शोध घेतोय, धावतोय नुसतं. परंतु कुठलाही आनंद कुठल्याही वस्तूमध्ये कधीही प्राप्त होत नाही. हं? किंवा तो एक अहंकार त्याला कारणीभूत ठरतो. जर आपण काही प्राप्त केलं तर आपल्यालाच वाटतं, की अरे आपल्याला तो आनंद प्राप्त झाला आणि मी केलं हे, की माझं कर्तृत्व आहे. म्हणजे तिथे मीपणा येतो, तो अहंकार येतो. आणि ज्या ठिकाणी अहंकार येतो त्या ठिकाणी आनंद कधीच येऊ शकत नाही. आपल्याला ते तेवढ्यापुरतं वाटतं, की हा मला आनंद प्राप्त. पण कधीही तो क्षणिक, आता असा आनंद होतो, असं सुख मिळतं, की परत दुःख काहीतरी येतं, परत काहीतरी स्ट्रेस जीवनामध्ये येतो, काहीतरी संघर्ष येतो. असं कधीच होत नाही, की आपल्या जीवनामध्ये आनंद हा शाश्वत राहतो. हं? आणि आपण मात्र तो शाश्वत नाहीये, पण आपण मात्र वेड्यासारखे त्याच्या मागे धावतो. म्हणून आपण बघितलं पाहिजे, की गुरु आज्ञेमध्ये राहणे. जसं नंतर अर्जुनाने भगवंतांच्या आज्ञा स्वीकारल्या. गुरु आज्ञेमध्ये राहणं, वैष्णवांची सेवा करणं, हं? याच्यामधला जो अद्भुत आनंद आहे, तो शाश्वत आनंद आहे. आणि त्याच्यामधलाच आपल्याला शाश्वत आनंद आपल्याला प्राप्त होऊ शकतो. नाहीतर हा आनंद ह्या भौतिक जगाचा जो स्वभाव आहे, की इथे कुठलंच शाश्वत नाहीये. आज आपण सुखी आहोत, उद्या परत काहीतरी दुःख येणार. आज आपल्याला काहीतरी आनंद प्राप्त झालाय, उद्या परत काहीतरी विरह निर्माण होणार. काही ना काही या जगामध्ये, आपल्या जीवनामध्ये ह्या गोष्टी चालू असतात. म्हणून शाश्वत आनंद प्राप्तीसाठी आपल्याला गुरुच्या आज्ञेमध्ये राहणे, त्यांच्या आज्ञेमध्ये जीवन जगणे, वैष्णवांची सेवा करणे, याद्वारे आपण खऱ्या अर्थाने आनंदी होऊ शकतो. जेव्हा अर्जुनाला वाटलं, की अरे मी तर यांना हे सगळे मृत्यू पावतील आणि यांचे हे गेल्यानंतर मी काय करू या यशप्राप्तीचा, म्हणजे मला काय उपयोग त्याचा. म्हणजे अर्जुनाची कुठेतरी हे पण होती ना, की स्वतःला दाखवण्याची वृत्ती होती, की मला, आपल्याला कसं, की एखादं आपल्याकडे काही प्रॉपर्टी आली किंवा काही कुठली गोष्ट आली तर आपल्याला ती जगाला दाखवण्याची पण एक हे असते ना, आस असते ना. आपल्या अवतीभवती कोणी लोकच नसतील, आपले नातेवाईक नसतील, कोण नसेल, तर आपण दाखवणार कुणाला ना. तसं अर्जुनाला पण वाटतंय, की हे सगळे यश प्राप्ती करेल, पण माझे नातेवाईकच कोणी नसतील, तर त्या यशाचं मी काय करू? मला काय करायचं त्या यशाचं? परंतु जेव्हा भगवंत एक दृष्टिकोन देतात, तेव्हा माझं, माझं, मी, जे म्हणून अर्जुन दुःखी व्यथित झालेला होता, ते दुःख अर्जुनाचं दूर होतं आणि अगदी आनंदाने तो भगवंतांसाठी युद्ध करतो. तर हा किती मोठा चेतनेमधला फरक आहे. आणि या चेतनेमधला फरक आपल्याला अशा पद्धतीने आपल्या जीवनामध्ये प्रयत्न करायचा आहे. म्हणजे कुठल्याही गोष्टीची यश प्राप्ती करणं, हे आपलं ध्येय असतं. परंतु मी काल सांगितल्याप्रमाणे आपण काय करतोय, आणि कशासाठी करतोय याचं ध्येय आपल्या डोळ्यासमोर पाहिजे, की आपल्याला हे प्राप्त करायचंय. तेव्हा खऱ्या अर्थाने मग त्या दिशेने आपण मार्गक्रमण करतो आणि मग आपल्याला काय यशाची प्राप्ती होऊ शकते. कंसाचे जे पिता आहेत, कंसाचे उग्रसेन महाराज, जेव्हा ते भगवंता श्रीकृष्णांना एक दिवस म्हणतात की याने इतक्या निरपराध बालकांची हत्या केलेली आहे. आणि ही सगळ्यात म्हणतात ना, गर्भहत्या, गोहत्या, स्त्री हत्या, ह्या सगळ्यात डेंजर हत्या आहेत. त्याच्यात तर गर्भहत्या तर खूप डेंजर सांगितली जाते. कंसाने तरी नंतर, झाल्यानंतर त्यांचा वध केलेला आहे. परंतु आताच्या कलियुगामध्ये आपण बघतो, की अशा पद्धतीचे आसुरी पापमय वृत्ती वाढल्यामुळेच ह्या जगामध्ये आपण बघतो, की वेगवेगळे संकट येतात. कधी निसर्गातून येतात, कधी मानवी एकमेकांच्या ह्याच्यातून, द्वेष भावनेतून काही युद्ध होतात. म्हणजे ही जी मोठी मोठी संकट येतात त्याला ते कारणीभूत आहे. तरी ते उग्रसेन महाराज म्हणतात, की यांनी इतक्या निरपराध बालकांची हत्या केलेली आहे आणि याला जे पातक लागणार आहे, तर याला कशी मुक्ती प्राप्त होणार. आणि दुसरं ते म्हणतात, की एक मुलगा म्हणून, त्यांनी जे पाप केलेलं आहे ते की पिता म्हणून माझ्यावर पण ती जबाबदारी येते आणि मला सुद्धा त्याचं पातक लागणार आहे. तर मी ह्याच्यातून कशा पद्धतीने वाचू शकतो आणि मी काय करू शकतो. त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण सांगतात, की कंसाची तुम्ही काळजी करू नका. कंसाचा माझ्या हातून वध झालेला आहे. त्यामुळे त्याला ऑलरेडी धामाची प्राप्ती झालेली आहे. आणि ते म्हणतात, की म्हणजे भगवान श्रीकृष्णांचं दर्शन उग्रसेन महाराज रोज घेत आहेत. तर ते म्हणतात, की तुम्ही, म्हणजे भगवंतांचा सांगण्याचा उद्देश असतो, की तुम्ही रोज मला मला पाहत आहात. त्यामुळे तुम्हालाही त्याचं पातक लागणार नाही. जर तुम्हाला फार इच्छा असेल, तर तुम्ही अश्वमेध यज्ञ करू शकता ह्याच्यामध्ये. म्हणजे इथे सुद्धा ते काय सांगतायत, की
अश्वमेध यज्ञ करून उग्रसेन महाराजांची कीर्ती सगळीकडे पसरवायची, हे भगवंतांचं ध्येय आहे. तर इथे आपण बघू शकतो की कशा पद्धतीने भगवंत हे त्यांच्या भक्तांची काळजी घेत असतात. भगवंतांचे आपण आतापर्यंत बघितलं की वेगवेगळे ऐश्वर्य आहेत. काल आपण बघितलं की काळ ही भगवंतांची शक्ती आहे. तसं हे ऐश्वर्य आहे भगवंतांचं, की ऐश्वर्यामधलं एक म्हणजे सक्सेस, यश, हे भगवंतांचं एक ऐश्वर्य आहे. तर भगवंत त्यांच्या भक्तांना नेहमी काय करतात, यश प्रदान करतात. आपण जर आध्यात्मिक जीवनामधलं यश जर भौतिक दृष्टीने तोलमापन करत असेल, त्याचं वजन काटा असा असेल की अरे आध्यात्मिक जीवनामध्ये असं आहे, भौतिक जीवनामध्ये ह्याची अधोगती झाली, आध्यात्मिक जीवन, तर ते चुकीचं आहे. आध्यात्मिक जीवनाचं यश हे जे बघण्यासाठी एक शुद्ध दृष्टी लागती आणि ती भगवंतांच्या शुद्ध भक्तांकडे ती दृष्टी असते. म्हणजे आपण भौतिक दृष्टीने त्याचं मूल्यांकन करतो की अरे ह्याच्या जीवनामध्ये किती संकट आले, याला किती शारीरिक म्हणजे व्याधी जडल्यात, ह्याच्या कुटुंबाची पूर्ण वाताहत झाली. परंतु त्याचं जर आध्यात्मिक जीवन बघितलं तर त्याचा वैष्णवांचा संग सुटलेला नाही, त्याच्यापासून हरिनाम दूर गेलेला नाहीये, त्याच्यापासून तो सेवेपासून दूर गेलेला नाहीये. तर ही त्याची खरं यश आहे आणि हे भगवंतांचं एक ऐश्वर्य आहे. तर हे जे श्रेय आहे, हे जे यश आहे, तर ते भगवंत त्यांचं यश जे ऐश्वर्य हे करत आहे तिथे भगवंत अर्जुनाला ते प्राप्त करून देत आहेत. म्हणून ह्या युद्धाचं श्रेय भगवंत काय करत आहेत, जे यश आहे ते अर्जुनाला देऊ इच्छितात. तर चैतन्य चरितामृत मध्ये एकदा चैतन्य महाप्रभू रामानंद राय यांच्याकडून ते ज्ञान बाहेर काढण्यासाठी त्यांच्या मुखातून आणि त्यांचा गुणगौरव वाढण्यासाठी ते त्यांना प्रश्न विचारतात, की या जगामधलं सगळ्यात मोठं यश कोणतं असेल. तर रामानंद राय म्हणतात की जो कृष्ण भक्त बनणं हे सगळ्यात मोठं सक्सेस आहे या जीवनामधलं. म्हणजे मग विचार करा की आपण सगळं काही यश प्राप्त करतोय, पण जर आपण भगवान श्रीकृष्णांची जर भक्ती प्राप्त करत नसेल किंवा भगवंतांचा हरिनाम घेत नसेल, आपल्या जीवनामध्ये नसेल, वैष्णवांचा संग नसेल, तर ते यश नाहीच येते. ते फक्त एक क्षणिक आपल्याला मिळणारा आनंद आहे आणि तो क्षणिकच राहणार आहे. आणि या ठिकाणी कशा पद्धतीने रामानंद राय यांचा पण गुणगौरव चैतन्य महाप्रभू करतात. आता हे ज्ञान काही चैतन्य महाप्रभूंना माहित नाही का, परंतु त्यांच्या मुखातून, भक्तांच्या मुखातून ते बाहेर काढतायत आणि भक्तांचं काय करतायत, यश वाढवत आहेत, सक्सेस देत आहेत. गरुड पुराणामध्ये सुद्धा खूप छान लिहिलेलं आहे की कृष्ण भक्त जे यश असतं, म्हणजे जे ब्रह्मा, शिवजी यांच्या पदाला जरी आपण प्राप्त केलं, तरी ते यश प्राप्त करू शकत नाही. हे भगवान श्रीकृष्णांच्या भक्तांचं यश आहे. म्हणजे विचार करा की हे जर ऐकलं तर श्रीकृष्ण अर्जुनावर काय कृपा प्रदान करत आहेत हे आपल्या लक्षात येईल. म्हणजे जे ब्रह्मा शिवजींच्या पदाला जरी जाऊन आपण पद जरी प्राप्त केलं तरी त्याला सुद्धा ते भगवान श्रीकृष्णांचं भक्ताचं जे यश आहे ते प्राप्त होऊ शकत नाही. म्हणजे इमॅजिन करा की मग भगवंतांचे भक्त जे आहेत ते किती श्रेष्ठ असतील आणि त्यांचा जो गुणगौरव भगवंत करतात त्याला कुठल्याच ब्रह्मांडामध्ये त्याला कुणीच चॅलेंज करू शकत नाही. म्हणून ते काय म्हणत आहेत की अर्जुनाचा जो मोह होता नातेसंबंधांमधला, हे माझे माझे पितामह, माझे नातेवाईक, हे ते माझे माझे, म्हणजे खरं तर हे अर्जुनाचे शत्रू होते. आणि भगवंत काय सांगत आहेत की जो हे पण शिकवत आहे श्रीमद भगवद्गीतेतून, जो अधर्माच्या बाजूने जातो आणि जो आपल्याला भक्तीपासून दूर घेऊन जातो, ते सगळं जे काही आहे ते शत्रू आहेत आपले. म्हणजे भगवंत इथे, अर्जुन इथे मोहित झाला होता आणि अर्जुनाला त्याच्या मुख्य ध्येयापासून भ्रमिष्ट होत होता. अर्जुन इथे भ्रमित झाला होता कुठेतरी, पण भगवंत त्यांना योग्य ट्रॅकवर आणतात. म्हणजे इथे आपण बघू शकतो की हे अर्जुनाचे ऍक्च्युली शत्रू होते. तसं आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपण बघितलं पाहिजे की जर अधर्माच्या बाजूने आपण कुठे जात असेल, कुठेतरी चुकीचं वर्तन आपण करत असेल, किंवा ज्या गोष्टी आपल्याला वैष्णवांपासून, हरिनामांपासून, भगवंतांपासून जर दूर नेत असतील, तर अशा गोष्टी ह्या आपल्याला ऍक्च्युली आपल्यासाठी हे मोठं संकट आहे. अर्जुनाला जसं हे संकट होतं त्याच्या पुढे, अर्जुनापुढे, की माझे नातेवाईक, प्रत्येकाचा पेपर वेगवेगळा असतो. अर्जुनाचा पेपर अशा पद्धतीने आला होता. परीक्षा प्रत्येकाची वेगवेगळी असते. पेपर एकच, फक्त त्याच्यामध्ये काय असतं, थोडासा पेपरमध्ये प्रश्नाच्या ह्याच्यामध्ये सिक्वेन्स मध्ये बदल असतो. तर अर्जुनाची ही परीक्षा झाली. आपली काय परीक्षा होऊ शकते, की आपल्यासाठी खूप मोठ्या परीक्षा भगवंतांनी दिलेल्या नाहीयेत. आपल्याला फक्त काय की वैष्णवांपासून दूर जायचं नाही, भगवंतांपासून दूर जायचं नाही. कारण जे काय आहे, जे काही भगवंतांनी दिलेलं आहे ते ऑलरेडी प्लॅन असणार आहे आपल्या आयुष्यामध्ये. कुठलीही गोष्ट जे काय आहे ते भगवंतांनी ऑलरेडी दिलेलं असेल,
त्याप्रमाणे आपलं मार्गक्रमण होणार आहे. परंतु ही आपली जी थोडीशी आपल्याला एक अल्प स्वातंत्र्य भगवंतांनी दिलेलं आहे, त्याचा जर दुरुपयोग आपण केला आणि आपण चुकीच्या मार्गाकडे गेलो आणि भक्तीपासून वैष्णवापासून दूर गेलो, तर हे आपले सगळ्यात मोठे शत्रू असणार आहेत. तर ते आपण आपल्या जीवनामध्ये नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून म्हणतात की श्रील प्रभुपादांनी असं एक घर बांधलं पूर्ण जगामध्ये, की ज्याच्यामध्ये सगळेजण एकत्रित येऊन राहू शकतात. आणि म्हणजे एकत्रित येण्यासाठी आपल्याला अट काय आहे मात्र तिथे? कृष्ण नाम घेणे, हरी नाम घेणे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, या महामंत्राचा जप करणे. कारण प्रभुपादांनी का नियम आपल्याला हे दिलेला आहे? आपल्याला जर एकत्रित घरात राहायचं असेल, जसे आपली जॉईंट फॅमिली असेल, तर आपल्याला सुद्धा काही नियम पालन करावे लागतात. जो घरातला कर्ता असतो, की बाकीच्या कुटुंबातल्या सदस्यांना काय वाटेल, त्याला 10 वेळा निर्णय घ्यावा लागतो. कुठली काही खरेदी जरी करायची असेल, त्याचं कुटुंबही त्याच्यात असेल, तरी तो करू शकत नाही. कारण त्याला विचार करावा लागतो, की नाही, अरे बाकीच्यांना काय वाटेल, इतरांना काय वाटेल. म्हणजे जितकी जबाबदारी मोठी, तितके त्याच्या मागे काही नियम पण लागू होतात. मग इथे प्रभुपादांनी पण आपल्याला एक मोठं घर बांधलंय, परंतु प्रभुपादांनी आपल्याला काही नियम पण दिलेले आहेत त्याच्यामध्ये. वैष्णवांचा संघ घेणे, रोज हरिनाम घेणे. तर हे का दिलेलं आहे? जसं कुटुंबामध्ये काही डिस्प्यूट होऊ शकतो अशा निर्णयामुळे, तसं इथे आपण जर हे फॉलो केलं नाही, तर माया शक्ती इतकी स्ट्रॉंग आहे की कधी आपल्याला या मार्गापासून ती घेऊन जाईल, हं? दूर घेऊन जाईल या आध्यात्मिक रस्त्यापासून, आपल्याला कळणार नाही. म्हणून आध्यात्मिक जगतामध्ये परत येणे, या भक्तिमय मार्गामध्ये परत येणे, हे खूप अवघड आहे. म्हणून प्रभुपादांनी आपल्याला हे काही नियम घालून दिलेत, की ज्याने आपलं हृदय शुद्ध होऊ शकेल. आणि म्हणून ही इस्कॉनची स्थापना जी केली श्रील प्रभुपादांनी, आणि पूर्ण जगामध्ये असे छोटे 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 करत करत पूर्ण जगामध्ये विश्वभर हे आंदोलन पसरलेलं आहे. तर त्याच्यामध्ये प्रत्येकाला तो आश्रय मिळत आहे आणि प्रत्येकाला वाटतं की अरे माझं हे घर आहे. जेव्हा सगळ्यांचं म्हणजे प्रत्येकाचं ध्येय जर वेगळं वेगळं असेल घरामध्ये, की एकत्र कुटुंब आहे. एखाद्याला वाटतंय नाही मला माझा बंगला पाहिजे, एखादा म्हणतोय नाही मला माझी कार पाहिजे, एखादी त्याच्यामधली स्त्री म्हणते की नाही मला माझे दागिने पाहिजेत, दुसरी स्त्री म्हणते की नाही माझ्या मुलांना चांगलं शिक्षण पाहिजे. मग ते कुटुंब एकत्रित राहू शकेल का हो? अजिबात नाही राहणार. त्याच्यामध्ये कलह होणार आणि कलह होऊन काय होणार? ते विभक्त होणार. म्हणजे काय आहे तिथं त्यांचं ध्येय एक नाही. ज्या कुटुंबामध्ये एकच ध्येय असतं सगळ्यांचं, की नाही आपल्याला ही गोष्ट करायची आणि हे आपल्याला मिळवायचंय आपल्या जीवनामध्ये. त्याने आपल्याला यश प्राप्त होऊ शकेल. जेव्हा सर्व कुटुंबातले सदस्य एका ध्येयाने जातात पुढे, तेव्हा ते कुटुंब काय करतं? ते प्रगती करतं आणि त्याच्यामध्ये त्यांना खूप मोठ्या प्रमाणात यश मिळतं. तसं आध्यात्मिक जगतामध्ये सुद्धा जेव्हा आपण येतो, भक्तांच्या समूहामध्ये येतो, भक्तांच्या संघामध्ये येतो, तेव्हा आपलं सगळ्यांचं ध्येय काय असतं? भगवान श्रीकृष्णांची भक्ती. भले छोट्या मोठ्या गोष्टी होत राहतात. जसं ते हिरे असतात ना, त्यांना पॉलिश करण्यासाठी एका मशीन मध्ये घातलं जातं आणि त्या मशीन मध्ये घालतात आणि त्यांचं असं क्लिनिंग होतं ना, ते एकमेकांना इतके घर्षण होतं त्यांचं, कोपरे कोपरे एकमेकांना घासतात. तसे वैष्णवांच्या संघात आल्यावर सुद्धा आपलं सुद्धा घर्षण होतं. परंतु आपल्याला सुद्धा कुठे जखमा होतात, कुठे लागतं, कुठे काय होतं. परंतु तरीही ते सहन करत आपण जर ठरवलं की नाही माझं ध्येय भगवंतांची प्राप्ती करणे, भगवंतांच्या भक्तीची प्राप्ती करणे, वैष्णवांचा संघ मला सोडायचा नाही, तेव्हा ते जे घर्षण झालेलं असतं, जे टक्के टोनपे खाल्लेले असतात त्या डायमंड प्रमाणे आपण, तर त्याला जी चकाकी मिळते नंतरची, तशी आध्यात्मिक जीवनाची आपल्याला जे प्राप्त होतं ते चकाकी प्रमाणे आहे. म्हणून आपण प्रभुपाद सांगतात की इस्कॉन मध्ये जेव्हा येतो तेव्हा आपल्या सर्वांचं ध्येय काय आहे? हे एक असते आणि म्हणून आपण त्याच्यामध्ये एकत्रितरित्या वाटचाल करतो. तर ही श्रील प्रभुपादांची किती मोठी कृपा आपल्याला प्राप्त झालेली आहे. आणि याच्यामध्ये आपण नेहमी म्हणतो की युक्त वैराग्य, भगवंतांच्या सेवेमध्ये सगळं काही भगवंतांनी दिलेलं आहे आणि भगवंत करता करविता आहेत. मग सगळं काही जे आहे, जे आपल्याला जेवढं गरजेचं आहे आणि ते करून आपण प्रत्येक गोष्ट भगवंतांच्या सेवेमध्ये लावणं, त्याला म्हणतात युक्त वैराग्य. वैराग्य म्हणजे सगळं सोडून दिलंय, कुटुंब सोडून दिले, कपडे भगवे घातलेत, तर नाही. आपल्या मनाचं वैराग्य, आपलं मानसिक, आपल्या चैतन्याचं वैराग्य भगवंतांना अपेक्षित आहे. तर आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपण जे काही प्राप्त होतं ते भगवंतांच्या सेवेमध्ये जोपर्यंत त्याचा वापर करत नाही, तोपर्यंत ते अहंकाराच्या रूपाने आपल्या पुढे नेहमी ते आपल्याला प्रेरणा देत राहतं एका अहंकारासाठी. म्हणून जे काही आपण भगवंतांच्या सेवेत लावतो, तर त्यांनी काय होतं? आपला अहंकार दूर होतो. आणि म्हणून इथे भगवंत काय करत आहेत? अर्जुनाला त्याच्या शक्तीची जाणीव करून देत आहेत आणि सांगतायत की तू युद्ध कर,
आणि इथे काय करत आहेत, एक आज्ञा देत आहेत इथे भगवंत. म्हणजे आपण सुद्धा आपल्या गुरुच्या आज्ञेशी एकनिष्ठ राहू. भगवान, गुरु, भगवंत, गुरु आणि वैष्णव यांच्या आज्ञेप्रमाणे, कठपुतलीप्रमाणे आपण कार्य करू. हं? तेव्हा आपण खऱ्या अर्थाने आध्यात्मिक जीवनामध्ये शरणागतीचा मार्ग पत्करला आहे असे आपण समजू शकतो. जसे अर्जुनाने नंतर भगवंतांची शरणागती पत्करली. भगवंत आपल्याला वेगवेगळ्या रूपामध्ये, वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये प्रयत्न करत असतात. वैष्णवांच्या रूपातून येतात, भगवद्गीतेच्या रूपामधून येतात. ते आपल्याला अशा पद्धतीने प्रेरणा देत असतात. जसं की आपण बघितलं की याच्यामध्ये विश्वरूप दर्शन, की जेव्हा विश्वरूप दर्शन अर्जुन कोण आहे, भगवंताचे सखा आहेत. त्यांचं नातं काय आहे, मैत्रीचं नातं आहे. हं? इथे साख्य रस आहे त्यांचा. आणि भगवंतांनी विश्वरूप दर्शन दाखवलं. तिथे काय दाखवलंय भगवंतांनी, त्यांचं ऐश्वर्य दाखवलेलं आहे. म्हणजे ते साख्य रस असतो, तिथे ऐश्वर्य रस काम करत नाही. म्हणून भगवंतांनी काय केलं होतं, की साख्य रस जो आहे, जे म्हणजे अर्जुनाला ते दिसत ते दृष्टी का द्यावी लागली. आपल्याला प्रश्न पडेल की अर्जुन तर भगवंतांचे भक्त आहेत, मग त्यांना कशाला ती दृष्टी पाहिजे होती. ते तर शुद्ध भक्त आहेत. परंतु अर्जुन हे साख्य रसामध्ये होते. आणि तो साख्य रस जोपर्यंत झाकला जात नव्हता, तोपर्यंत भगवंतांचा ऐश्वर्याचा जो भाव आहे, तो त्यांना तो तो प्रदर्शित ते करू शकत नव्हते. म्हणून काही काळापुरता त्यांनी तो साख्य रस झाकून टाकला. याच्यामध्ये आपण ह्या कृष्ण लीलेमध्ये पण बघतो. यशोदामाईचं कसं, यशोदामाईला भगवंतांनी दर्शन दिलं, मुख ब्रह्मांडाचं दर्शन दिलं त्यांच्या मुखामध्ये. मग त्यावेळेस वात्सल्य रसामध्ये यशोदामाई होती. परंतु त्यांनी काय केलं, ते क्षणभर ते सगळं झाकून टाकलं आणि नंतर भगवंतांचं ऐश्वर्य त्यांनी प्रदान केलं. पण याने काय झालं, यशोदामाई थोडी भ्रमित झाली नंतर. मग परत वात्सल्य रसामध्ये भगवंतांनी ते सेट केलं. मग तसं इथे सुद्धा अर्जुनाला ऐश्वर्य दाखवतायत, परंतु परत त्या साख्य रसामध्ये भगवंता त्यांना काय घेऊन येत आहेत. आणि काय सांगतायत इथे, की हे करत असताना हे ऐश्वर्य दाखवतायत, सगळं दाखवतायत आणि वर काय म्हणतायत, की हे फक्त निमित्त आहे, तू फक्त कर. म्हणजे भगवंत हे किती शक्तिशाली आहेत आणि भगवंत काहीही करू शकतात त्यांच्या भक्तांना माध्यम वापरून. एकदा देवतांना खूप गर्व झाला, की वायूला गर्व झाला, की मी हवा देतोय. सूर्यदेवाला गर्व झाला, की मी सूर्यप्रकाश देतोय. माझ्याशिवाय इथं पान हलू शकत नाही. वायुदेवाला वाटतं माझ्याशिवाय तर सगळं थांबणार, जागेवर ठप्प होणार. आणि सगळ्यांना त्याचा अहंकार होतो. आणि नारद मुनी काय करतात, एक तिनका असतो ना गवताचं पातं, ते असं ठेवतात. अगदी एवढं एवढं पातं असतं. आणि ते म्हणतात, की वायुदेवाला म्हणतात, की तू हे कर, हलवून दाखव हे पातं. आणि मग वायुदेव येतो, जोराचा वारा घेऊन येतो. पण ते पातं असं इकडलं तिकडं ते पान हलत नाही कसलंच. मग सूर्यदेव येतात, सगळेजण येतात, सगळेजण सगळी शक्ती त्याच्यामध्ये टाकतात. मग ते किंचित सुद्धा हलत नाही. आणि मग नारद मुनी भगवंतांना प्रार्थना करतात, की भगवंता तुमची शक्तीने तुम्ही हे पान हलवून दाखवा. एका क्षणात ते गवताचं पाता असं हलायला लागतं. आणि म्हणून ती तेव्हापासूनची म्हण आहे, की भगवंतांच्या इच्छेशिवाय गवताचं एक पात सुद्धा हलू शकत नाही. तर ही काय आहे, भगवंतांची शक्ती आहे. परंतु जेव्हा आपण भगवंतांना शरण जातो आणि भगवंतांची शरणागती प्राप्त करतो, तेव्हा मग भगवंतांची ती कृपा आपल्याला काय होते, ती प्राप्त होते. म्हणून इथे बघू शकतो, की कशा पद्धतीने आपल्याला वैष्णव, भगवंत, गुरु, साधू, शास्त्र यांच्याशी एकनिष्ठ राहणं गरजेचं आहे. ते जे म्हणतील ते आपण आपल्या जीवनामध्ये फॉलो करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एका गार्डन मध्ये एकदा अर्जुन आणि श्रीकृष्ण उभे होते दोघे जण. आणि एका झाडावर आहे ना, एक पक्षी होता. पक्षासारखा काहीतरी डोळा होता. त्याचा दिसत होता. आणि भगवंत काय म्हणतात अर्जुनाला, "अरे अर्जुना बघ ना, मला असं वाटतंय तो पक्षी आहे." अर्जुन म्हणतात, बघतात अर्जुन म्हणतात, "हां, मला पण असं वाटतंय पक्षी आहे." भगवंत परत म्हणतात, "नाही, मला असं वाटतंय ना, तो वाघ दिसतोय तो तिथे." मग अर्जुन परत बघतात आणि अर्जुन म्हणतात, की "हां, मला पण तसंच वाटतंय, की हा वाघ आहे." भगवंत परत म्हणतात, "नाही, मला वाटतंय ती चिमणी आहे." मग अर्जुन म्हणतात, "हो, ती चिमणीच आहे." मग भगवंत अर्जुनाला म्हणतात, की "तू मला काही वेड्यात काढतोय का? की तू मी जे म्हणेल ते तू म्हणतोय." मग तेव्हा अर्जुन मग त्या ठिकाणी सांगतात, की ते म्हणतात, की "जे तुम्ही आता मला तिथे जो अर्जुन पाण्यामध्ये मत्स्याच्या डोळ्याचा भेद करतोय, अंधारामध्ये तो तीर चालवू शकतो आणि तो अर्जुन दिवसाढवळ्या एका पक्षाला ओळखू शकत नाही का? तो वाघ आहे का चिमणी आहे?" मग अर्जुन भगवंतांना म्हणतात, की "भगवंता, तुमची शक्ती अद्भुत आहे. आणि तुम्ही जर त्याला म्हणताय, तुम्ही म्हणताय, की तो एक पक्षी आहे. तर मी म्हणेल पक्षी आहे आणि तुम्ही जर म्हणाला वाघ आहे, मी म्हणलो नाही तो पक्षी आहे. तुम्ही त्या वाघाला पण पक्षामध्ये रूपांतरित करतात. तर ही भगवंतांची शक्ती आहे. त्यामुळे तो म्हणतो, की तुम्ही जे म्हणाल तेच अंतिम सत्य आहे माझ्यासाठी." म्हणजे सांगायचा उद्देश काय ह्या कथेमधून, की आपण जेव्हा एकनिष्ठ राहू आपल्या गुरु शिष्य परंपरेशी, वैष्णवांशी,
तेव्हा त्या एकनिष्ठतेतून आपलं स्वतःच जे ज्ञान न पाजळता आपण जे शास्त्रांमध्ये दिलेलं आहे त्याला स्वीकारतो, तेव्हा आपल्याला आपल्या आचार्यांची आणि गुरु शिष्य परंपरेची पण आपल्याला काय मिळतात, आशीर्वाद मिळतात. जसं की आणि भगवंत ती शक्ती पण त्यांच्या भक्तांना देतात तशी. जसं कृष्णा बुक आहे, जे जे श्रील प्रभुपादांनी लिहिलं, त्याचं प्रकाशन करायचं होतं, म्हणजे त्याच्यासाठी ते छापण्यासाठी पैसे लागत होते. आणि जॉर्ज हॅरिसन जे आहेत ते जगप्रसिद्ध होते, आपल्याला सगळ्यांना माहित आहे ते जॉर्ज हॅरिसन यांचं नाव, सगळ्या जगात ते प्रसिद्ध होते. त्यांच्या वाढदिवसाला असं वर्णन आहे की त्यांना जगभरामध्ये इतके चाहते होते त्यांचे. त्यावेळेस काय असं इंटरनेट वगैरे असे काही मीडियाचं साधन नव्हतं. तर असं म्हणतात की वाळूची ट्रक कशी येते, आपल्या दारामध्ये काही काम असले ती वाळूची ट्रक उलटी केली जाते, तसं तशा स्वरूपामध्ये एवढे पत्र त्यांना त्यांचे चाहते जगभरामधून पाठवायचे आणि ते अक्षरशः तो ट्रक खाली केल्यासारखा ते पत्र खाली करावे लागायचे. म्हणजे इतकी जगप्रसिद्ध ती व्यक्ती होती. आणि एकदा प्रभुपाद श्याम सुंदर प्रभूंना म्हणतात की तू जा आणि जॉर्ज हॅरिसनला सांग की मला कृष्ण आमच्या गुरूंनी मला पाठवलंय आणि कृष्णा बुक छापण्यासाठी आम्हाला काही पैसे पाहिजेत तुमच्याकडून. आणि ओळख नाही, काहीच नाही, काहीच नाही, एवढी जगप्रसिद्ध व्यक्ती. श्यामसुंदर प्रभूजींना प्रश्न पडतो की एवढ्या मोठ्या व्यक्तीकडे जाऊन मी डायरेक्ट पैसे कसे मागू, पण आता गुरु आज्ञा, कारण प्रभुपादांनी सांगितलंय तर करायचं. म्हणून मग ते जातात असे दबकत दबकत, आणि जे त्यांना अपॉइंटमेंट मिळते आणि जेव्हा ते जॉर्ज हॅरिसन पुढे बसतात, आणि ते बसल्यानंतर ते सांगतात, ते जसं ऍज इट इज प्रभुपादांचे जे शब्द आहेत तसे ते तिथं प्रेझेंट करतात की माझ्या गुरूंनी मला असं सांगितलंय आणि आम्हाला ह्याच्यासाठी काही मदत हवी आहे. तेवढ्या वेळात काही वेळात तिथे काही क्षण लाईट जाते आणि लाईट गेल्यानंतर परत लाईट येते. जॉर्ज हॅरिसनला कुठेतरी काहीतरी ते कुठेतरी त्याचा हे होतो, एकदम असा स्पर्श होतो हृदयाला, आणि ते म्हणतात की ही भगवंतांची काहीतरी योजना असेल. आणि ते पूर्ण ते पुस्तक छापण्यासाठी श्यामसुंदर प्रभूंना ते पुस्तक देतात, म्हणजे पहिली लक्ष्मी देतात. मग याच्यातून आपण बघू शकतो की त्या जॉर्ज हॅरिसन यांचं कृष्णा पुस्तकाच्या पहिल्या काही पानांवर त्यांचं मनोगत आहे की प्रत्येक जण काही ना काही कशाच्या ना कशाच्या शोधात आहे, परंतु प्रत्येक जण भगवान श्रीकृष्णांच्या शोधात आहे. फक्त ते त्या व्यक्तीला माहित नाही की आपण कशाच्या शोधात आहोत. म्हणजे सांगायचं काय की श्यामसुंदर प्रभूंनी जसं प्रभुपादांनी सांगितलं तसं ते त्यांनी फॉलो केलं. परंतु भगवंत एखाद्याला कुठल्या सेवेमध्ये कसं कधी काय वापरून घेतील, कसं करतील काही सांगू शकत नाही. ज्या अर्जुनाला त्यांनी इथे रामायणामध्ये ज्या हनुमानजींना त्यांनी हे केलं, हिरो बनवलं रामायणाच्या युद्धाचं, ते हनुमानजी त्यांचं कार्य संपल्यानंतर अर्जुनाच्या एका झेंड्यावर, त्या ह्याच्यावर होते, रथावर होते. म्हणजे त्यांनी तिथे त्या रथावर बसून ती तेवढे छोट्या स्वरूपातली सेवा केली आणि तेच ते हनुमानजी रामायणाचा हिरो बनले. इथे सुद्धा अर्जुन बघत आहे की अर्जुनाकडून ते महाभारताचं युद्ध झालं, त्याच्यानंतर गीता भगवंतांनी सांगितली आणि तेच अर्जुन एका साध्या युद्धामध्ये एका साध्या आदिवासी भिल्ल जातीच्या व्यक्तीकडून हारले. म्हणजे सांगायचं काय की भगवंत कधीही कुणाला कुठल्याही सेवेमध्ये वापरून घेतात आणि ती संधी देतात, ती शक्ती देतात. जशी श्रील प्रभुपादांनाही त्यांनी ती शक्ती दिलेली आहे. तर काय सांगावं, आपण पण कुठेतरी त्याचं निमित्त बनू शकतो. फक्त आपली ती शरणागती पाहिजे आणि भगवंतांनी सगळं काही ठरवलेलं आहे. तर मग आपल्याला जर ते पोस्टमनचं काम जर मिळालं असेल, आपल्याला जर कुठेतरी ती कृपा प्राप्त होत असेल, तर आपण नक्कीच त्या कृपेसाठी पात्र बनण्यासाठी आपलं जे हे आहे ना, आपलं म्हणतात ना, दान स्वीकारण्यासाठी जे भांड आपण नेतो, जसं जितकं आपलं भांड मोठं तितकं दान आपल्याला त्यात मिळतं, तसं आपल्यावर अवलंबून आहे की आपण ते किती स्वीकारण्यासाठी उत्सुक आहोत. तर अशा पद्धतीने या श्लोकामध्ये भगवंत अर्जुनाला ती कृपा देऊ इच्छितात. तर अशा पद्धतीने आजच्या श्लोकावर मैत्रिणींनो आपण प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. खूप सुंदर श्लोक आहे हा खरं तर. आणि उद्या 34वा श्लोक असेल, तर उद्या श्री तुलसी माताजी यांच्याकडून आपल्याला ऐकायला मिळेल. तर उद्याच्या श्लोकामध्ये भगवंत म्हणत आहेत, द्रोण, भीष्म, कर्ण आणि इतर शूरवीर योद्ध्यांना मी पूर्वीच मारलेले आहे, म्हणून तू त्यांचा वध कर आणि व्यथित होऊ नकोस. केवळ युद्ध कर, यामुळे युद्धामध्ये तू शत्रूवर विजय प्राप्त करशील. तर थँक्यू. हरे कृष्णा. उद्याही सगळ्या जणींनी श्री तुलसी माताजींचं त्यांच्या गोड वाणीमध्ये ऐकण्यासाठी जॉईन करा. आणि आज कोणाला काही प्रश्न असतील, कोणाला काही कमेंट्स असतील तर तुम्ही शेअर करू शकता, नाहीतर मग आपण थांबूया. हरी बोल. थँक्यू संजय शक्ती माताजी. चैतन्य चरितामृत मधली छान उदाहरणं सांगितल्यामुळे खूप छान वाटलं ऐकायला. थँक्यू. मी सेटिंग चेंज करते, कोणाला काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. हरी बोल.
सेटिंग चेंज केलंय माताजींनी. कोणाला जर काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता, नाहीतर मग आपण थांबूया. हरिबोल माताजी. खूप सुंदर लेक्चर माताजी, नेहमीप्रमाणे एवढं छान. तुम्ही ऐकणारे श्रोते इतके सुंदर आहेत माताजी की तुम्हाला आपली दृष्टी सुंदर असेल की सगळं सुंदर दिसतं. तसं आहे ते. नाही नाही, रिअली. तुम्हाला वाढदिवसाच्या कृष्ण भावना भावित हार्दिक शुभेच्छा माताजी. तुमच्या हातून अशीच थँक्यू. नेहमी सेवा प्रार्थना करा, घडत राहो. प्रार्थना करा, हो हो, नक्की प्रार्थना नक्की करा, माताजी. वैष्णवांची सेवा नेहमी. थँक्यू माताजी. ओके, हरिबोल. हरिबोल हरिबोल. प्रश्न आहे का कोणाला काही? वाढदिवसा शुभेच्छा माताजी. थँक्यू. प्रार्थना करा, वैष्णवांची सेवा आमच्याकडून घडू दे. छान लेक्चर झालं. लेक्चर छान झालं. थँक्यू माताजी. थँक्यू. तुमचे आशीर्वाद आणि प्रार्थना असू देत. हो ना, आहेत आमच्या आशीर्वाद प्रार्थना. थँक्यू. छान हरिबोल ऐकायला. माताजी. हरिबोल, दंडवत प्रणाम माताजी. खूप छान, म्हणजे खूपच सुंदर झालं प्रवचन माताजी. असं छान वाढदिवसाच्या तुम्हाला खूप शुभेच्छा, आणि असं छान प्रचार तुमच्याकडून व्हावं ही भगवत चरणी प्रार्थना थँक्यू माताजी. माताजी. प्रार्थना खरं तर वैष्णवांच्या प्रार्थना मिळणं हे सगळ्यात मोठं यश असेल असं मला वाटतं. त्यामुळे प्लीज खरंच खरंच प्रार्थना करा की आजच्या दिवशी की वैष्णवांची सेवा घडू दे आणि गुरु महाराजांच्या आज्ञा पालन करण्यासाठी ती शक्ती मिळू दे. खूप 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 मनापासून धन्यवाद. थँक्यू. चालेल चालेल. जर नसेल काही प्रश्न तर थांबूया. हरी बोल माताजी. हरे कृष्ण. आवाज ब्रेक होतोय माताजी, आवाज. हो का? हा, आता आला, आता आला. हरे कृष्णा. खूप सुंदर तुम्ही प्रवचन केलं. मला खूप आवडलं माताजी. मी रुक्मिणी देवी दाशी बोलते, जेजुरीवरून. हो हो हो. हरी बोल. आवाज येतोय? येतोय येतोय येतोय. खूप छान तुम्ही प्रवचन सांगितलं. मी तर आधी 2च्या आधीच लावून बसते, कारण मला खूप आवडतं तुम्ही सांगितलेलं. आणि अगदी त्या श्लोकाला धरून तुम्ही सांगता सगळं. थँक्यू माताजी. तुमच्या सगळ्या वैष्णवांची कृपा आहे म्हणून 4 शब्द काहीतरी सेवा करू शकतो. ते म्हणतात ना, कटपुतळीप्रमाणे फक्त भगवंतांच्या सेवेत वापर करून घ्यावा एवढीच इच्छा. थँक्यू. हरे कृष्णा. हरी बोल हरी बोल. चालेल, थांबूया मग. कोणाला काही प्रश्न नसेल तर माताजी. हरी बोल. आनंदगोपी माताजी, एंड करताय का? थांबायचं थांबायचं का? हो हो, थांबूया थांबूया. उद्या